आवाज येतोय? ओके. कसा झाला पहिला सेशन? कसा झाला पहिला सेशन? मिक्स रिॲक्शन येते. तुमचे चेहरे बऱ्यापैकी सांगतायत. ठीक आहे की लवकरात लवकर सर आता काही प्रश्न न विचारता तुम्ही पटकन चालू करा. अर्ध्या तासात आता भूक लागायला चालू होणार आहे. तुम्हाला जे काही बोलायचं आहे, जे काही सांगायचं आहे, जे काही आहे ते पटकन आवरा, म्हणजे आम्ही जेवायला जायला मोकळे. ठीक आहे. सुरुवातीलाच सगळ्यांना एक सिंपल टास्क देतोय मी. आपापले फोन ओपन करा. फोन आणले? हा, काही जणांनी आणलेले आहेत, काही जणांनी आणलेले नाही आहेत. आय गेस हा, ज्यांनी आणलेले आहेत. किती जण आहेत ज्यांनी फोन आणलेले आहेत? त्यांच्याकडे फोन आहेत? हा, आहेत बऱ्यापैकी. तुम्ही किती जरी नको म्हटलं तरी पण फोन येणारच. ठीक आहे. फोन असतील तर क्विकली ओपन करा. ज्यांच्याकडे फोन आहे क्विकली ओपन करा. येस येस येस. आणि व्हॉट्सअप ओपन करा किंवा इंस्टाग्राम ओपन करा किंवा स्नॅपचॅट ओपन करा. येस येस येस. बऱ्याच काही घडामोडी चाललेल्या आहेत. तुम्ही इथं आहे तोपर्यंत, कारण तुमचं बऱ्यापैकी लक्ष तिकडे असणार आहे. सीएनजी परत 1 रुपयानं वाढलेलं आहे. ठीक आहे. कोणती ती कॉक्रोच जनता पार्टीमध्ये काय चाललेलं आहे? ते थोडंसं बघा काय चाललेलं आहे त्याच्यामध्ये. हा, वॉर मध्ये अजून काय होणार आहे ते थोडंसं बघा. काही लोकांचे स्टेटस बघायचे असतील तर ते बघून घ्या. काही मोजकी लोक आपल्या कॉन्टॅक्ट मध्ये असे असतात ज्यांचं स्टेटस आपण बघितलं की आपल्याला दिवसभरात जे काही चाललंय ते सगळं समजतं. वेगळं न्यूज चॅनल बघायची गरज नाही पडत. बघितलं सगळ्यांनी? येस येस येस. आता फोन लॉक करा, सायलेंट मोड मध्ये करून खिशामध्ये ठेवा, सो दॅट मला खात्री मिळेल की संपूर्ण लक्ष हे सेशन मध्येच असेल. येस 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 येस. ओके. इथे किती जण असे आहेत जे आता कॉलेजमध्ये आहेत किंवा 18 ते 24, 18 ते 22 मध्ये आहेत? ओके ओके. बाकीचे मी कन्सिडर करतोय एक तर ते 18च्या खाली असतील किंवा 24 पेक्षा जास्त असतील. ठीक आहे. आता सध्या भारतामध्ये चालू असलेले 3 जे ज्वलंत विषय आहेत ते तुमच्या माहितीप्रमाणे काय आहे? हा, कॉक्रोच सोडून. हा, सेन्सेक्स, गॅस, सीएनजी, वॉर, नीट. बरोबर. अजून SIR, हा, AI, मेलडी. गुड. आता एक लक्ष घ्या. इकडे. इथे सगळ्यात महत्वाच्या 3 गोष्टी ज्या तुम्हाला कदाचित माहिती असतील, कदाचित माहिती नसतील. ठीक आहे. त्या आपण जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. सगळ्यात पहिली गोष्ट, आज सगळ्यांचं लक्ष भारताकडे आहे. ठीक आहे. म्हणजे सोशल मीडिया असेल, बाकीच्या कंट्रीज असतील, किंवा प्रत्येकाचं लक्ष आज भारताकडे आहे. त्याचं कारण आहे, आज सगळ्यात तरुण देश जो आहे तो आपण भारत कन्सिडर करतोय. त्याचं कारणच आहे की आज भारतामधली लोकसंख्या जर बघितली तर 64%, 64% आपली जी पॉप्युलेशन आहे ते ऑल आर यंगस्टर्स. ॲव्हरेज एज, आज भारतीयांचा ॲव्हरेज एज आहे 28. आज जर युएसचा तुम्ही विचार केला, युएस मध्ये ॲव्हरेज एज त्यांचा आहे 38. जपानचा विचार केला तर ॲव्हरेज एज आहे 48. जपानचे प्रॉब्लेम पूर्णपणे वेगळे आहेत. तुम्ही जे मगाशी सांगितलं हे आपले प्रॉब्लेम्स आहेत. नीट असेल, पेट्रोल असेल, डिझेल असेल, असे बरेच प्रॉब्लेम्स आहेत.
जपानचे प्रॉब्लेम आज वेगळे आहेत. जपानकडे आज युवकच नाही आहे तिथली काम करण्यासाठी. तिथला जो वर्कफोर्स आहे त्याच्यामध्ये आज युवक नाही आहे. त्याच्यामुळे आज जपान सारखी जी गव्हर्नमेंट आहे ती आज बाकीच्या देशातून युवकांना इकडे अट्रॅक्ट कसं करता येईल याच्यामध्ये त्यांची पॉलिसीज आहेत. आज युरोपियन कंट्रीज जर आपण बघितलं, आज आपण भारतामधले जर आपलं प्रॉब्लेम्स बघितले, म्हणजे त्याच्यामध्ये पोल्युशन आहे, पॉप्युलेशन आहे, ठीक आहे, वेस्ट मॅनेजमेंट आहे, पेट्रोल डिझेल एनर्जी, बरंच काही काही आहे. आज युरोपमध्ये प्रॉब्लेम्स जे आहेत ते वेगळे आहेत. युरोपमध्ये आज प्रॉब्लेम्स आहेत तिथे मेंटल फिटनेस जो आहे तो कमी 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 होत चाललेला आहे, कारण लोकसंख्या कमी आहे. ठीक आहे. आज मिडल ईस्टमध्ये जे गल्फमधल्या ज्या काही कंट्रीज आहेत तिथले प्रॉब्लेम्स पूर्णपणे वेगळे आहेत. तिथे जे ऍक्च्युअल वॉर लाईक कंडिशन आहे ती तिथे तुम्हाला बघायला मिळेल. US मध्ये तर प्रॉब्लेम्स जे आहे ते आपल्या समजण्याच्या पलीकडे आहे. ठीक आहे. मला तुम्हाला एकच गोष्ट सांगायची आहे, आता सध्या जी सगळ्यात 2030 पर्यंत, कारण सगळ्यांना माहिती आहे 2026 ते 2030 पुढची ही जी 4 वर्ष असणार आहे ही मोस्ट क्रिटिकल मोस्ट सेन्सिटिव्ह असणार आहे आणि त्याची सुरुवात ही आता झालेली आहे. ठीक आहे. आणि बऱ्याचदा अशा कंडिशन्स याच्या पूर्वी सुद्धा आलेल्या आहेत. त्याच्यामुळे आता सगळेजण आपण एका रिसेट मोडमध्ये चाललोय आणि 2030 नंतर सगळ्यात मोठी जी महासत्ता असणार आहे ती फक्त आणि फक्त भारत असेल. आणि त्याचं कारण असणार आहे फक्त आणि फक्त भारतातला युवक. आता ज्यावेळेला मी भारतातला युवक म्हणतोय त्यावेळेला दोन्हीही बाजू आहे. आम्ही असा पण युवक बघितलेला आहे, म्हणजे मी कोल्हापूरचंच एक्झाम्पल देतो, असा सुद्धा युवक बघितलेला आहे जो वयाच्या 15व्या आणि 16व्या वर्षी ड्रग ऍडिक्शन मध्ये गेलेला आहे. आज आम्ही असा पण युवक कोल्हापूरमध्ये बघितलेला आहे ज्यानं 13व्या 14व्या वर्षी स्वतःचा स्टार्टअप स्वतःचा बिझनेस चालू केलेला आहे आणि 18व्या वर्षी त्याच्या कंपनीचं व्हॅल्युएशन साधारण 1.5 ते 2 कोटी रुपये आहे. म्हणजे आपण ज्यावेळेला युवक कन्सिडर करतोय त्यावेळेला आपण ह्या दोनही बाजू बघतोय. आज आपल्या कंट्रीमध्ये जे काही चाललेलं आहे एक्स्ट्रीम चाललेलं आहे, एकतर एक्स्ट्रीम चांगलं चाललेलं आहे किंवा एक्स्ट्रीम वाईट चाललेलं आहे आणि ही एक फेज आहे. त्याच्यामुळे आज सगळ्यात जास्त लक्ष जे आहे संपूर्ण कंट्रीचं ते आहे भारत आणि त्यातला युवक. कारण बाकीच्या कंट्रीजना सुद्धा माहिती आहे जर भारताला हरवायचं असेल, भारताला जर त्याची प्रगती होण्यापासून जर वाचवायचं असेल, कमी करायचं असेल तर कुणावर अटॅक करायचा, तो आहे युवक. आता हा युवक आहे कुठं? हा युवक आहे सोशल मीडियावर. त्याच्यामुळे ह्या सोशल मीडियावर आपण जे काही बघतोय बऱ्याच गोष्टी ह्या स्पॉन्टॅनियसली आलेल्या नाही आहेत, त्या प्री प्लॅन्ड आहेत. ठीक आहे. मी मागच्या महिन्यामध्ये असेच एक डॉक्टर आहेत, त्यांनी मला एक बुक रेफर केलेली होती, स्नेक्स इन द गंगा. जर हे पुस्तक कधी वाचायला मिळालं तर स्नेक्स इन द गंगा पुस्तक वाचा. याच्यामध्ये तुम्हाला हे संपूर्ण ह्या गोष्टी कळतील. आता या केसमध्ये जर आपण युवक कन्सिडर केला तर आपल्या समोर बऱ्याच अपॉर्च्युनिटीज आहेत. इथे प्रत्येक जण जो आज कॉलेजमध्ये चाललेला आहे त्याच्या समोर असणारी सगळ्यात पहिली मोठी भीती ही आहे, मी इंजिनिअरिंग तर करायला लागलोय, मी BCom BSc तर करायला लागलोय, पण जॉब मिळणार की नाही, सगळ्यात मोठा जो क्वेश्चन मार्क आज आहे भारताच्या युवकांसमोर तो आहे जॉब्स. आपण आज हे सुद्धा बघितलेलं आहे की आज जे तुम्ही शिकत आहात ते तुम्ही ग्रॅज्युएट होईपर्यंत आउटडेटेड झालेलं असणार आहे. आणि याच्यामध्ये डायरेक्टली जो संबंध येतो तो AIचा. आणि आज जर आपण AI बद्दल बोलतोय, AI हे मला असं वाटतं की त्याची तो एक बबल आहे, एक ती हाईप झालेली आहे इथं. असं काही नाहीये की फक्त आणि फक्त AI मुळे जग चेंज होणार आहे, नाही. ठीक आहे. इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन ज्याला आपण म्हणतो, औद्योगिक क्रांती, आपण आपल्या पुस्तकात पण वाचलेलं. आणि हे जे आता चालू आहे हे 4th इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन, ही 4थी औद्योगिक क्रांती आहे जी 2022 पासून चालू झालेली आहे. आपण आता त्यामध्ये गुंतलेलो. पहिली औद्योगिक क्रांती जर कोणाला माहिती असेल ती काय होती? पहिली औद्योगिक क्रांती कोणाला माहिती आहे? स्टीम इंजिन आले. आज रेल्वेज मध्ये आपण जे बघतोय, ठीक आहे, किंवा मध्यंतरी रेल्वेज मध्ये स्टीम इंजिन असायचे. स्टीम इंजिनचा शोध म्हणजे पहिली औद्योगिक क्रांती. वर्ल्ड वॉर फर्स्ट, सेकंड वर्ल्ड वॉरच्या वेळेला, हिटलरच्या वेळेला दुसरी औद्योगिक क्रांती आली, ज्याच्यामध्ये आपण आज रोडवर जी फोर्ड कंपनी बघतोय, ऑटोमोबाईल कंपनी,
या कंपनीचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन होतं ते म्हणजे असेंब्ली लाईन. की एखादी गोष्ट, तुमचे जे काही स्मार्टफोन्स आहेत हे स्मार्टफोन सुद्धा असेंब्ली लाईनवर मॅन्युफॅक्चर केलेले आहेत. आज चायनामध्ये तुम्ही जा, आज आपल्या इचलकरंजीमध्ये जा, टेक्सटाईल गारमेंट इंडस्ट्रीमध्ये असेंब्ली लाईन तुम्हाला बघायला मिळते. सो हे दुसरी औद्योगिक क्रांती. तिसरी औद्योगिक क्रांती जी आम्ही कदाचित शाळेमध्ये असताना बघितलेली होती ती म्हणजे कम्प्युटर्स. 1990च्या दशकामध्ये जी औद्योगिक क्रांती आली ती आली कम्प्युटर्स. जेव्हा कम्प्युटर्स आले त्यावेळेला सुद्धा सगळ्यांना असं वाटलं की आता जॉब्स गेले आपले. पण कम्प्युटर्स आल्यामुळे बरेच जॉब्स गेले, मान्य आहे, बरेच जॉब्स गेले, पण कम्प्युटर्समुळे बरेच जॉब्स क्रिएट सुद्धा झाले. आणि सेम ह्या गोष्टी आत्ता होत आहेत. आणि या चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये फक्त एक स्टीम इंजिन किंवा असेंब्ली लाईन किंवा कम्प्युटर असा एक प्रॉडक्ट कुठला येत नाहीये. आज आपल्या या चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये आपण जे वेढले आहोत ते 7 स्टार टेक्नॉलॉजीजने वेढलेले. 7 टेक्नॉलॉजीज, त्यापैकी एक आहे AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. ठीक आहे. दुसरं आहे मशीन लर्निंग. आज तुमच्या ऍपवर जे नोटिफिकेशन येतं झोमॅटोचं, संध्याकाळ झाली की झोमॅटोचं नोटिफिकेशन येणार म्हणजे येणार. पिझ्झा असेल, बर्गर असेल, कोल्ड्रिंक असेल, दिस इज मशीन लर्निंग. तुमच्या बिहेवियरला ट्रॅक करून तुम्हाला नोटिफिकेशनचे ऑटोमॅटिकली पाठवले जातात. हे आहे मशीन लर्निंग. तिसरं आहे रोबोटिक्स. आज बऱ्यापैकी काम हे ह्युमनच्या ऐवजी रोबोट्स करू शकतात का, याच्यावर बरंच मोठं संशोधन होत आहे. आणि बरेच ह्युमनाइड रोबोट्स आज तयार करणाऱ्या फॅक्टरीज चायनामध्ये आहेत. ह्युमनाइड रोबोटचा अर्थ आहे असा रोबोट आपण बनवू शकतो का ज्याला माणसासारखे इमोशन आहेत आणि तुम्हाला पटणार नाही असे सुद्धा रोबोट्स बनवले गेलेले आहेत. ही झाली तिसरी टेक्नॉलॉजी. चौथी आणि पाचवी टेक्नॉलॉजी कदाचित तुम्ही ऐकली असेल, बघितली असेल, AR VR ज्याला आपण म्हणतो, ऑगमेंटेड रियालिटी, व्हर्च्युअल रियालिटी. याच्यामध्ये सुद्धा ह्या टेक्नॉलॉजीज आता आलेल्या आहेत. ब्लॉकचेन, जिथं आज तुम्ही जे काही गुगल पेवर जे काही मनी ट्रान्झॅक्शन करताय, म्हणजे नोटा किंवा पैसे वापरण्याची जी संकल्पना आहे, नोटांची देवाणघेवाण, ही कदाचित काही वर्षानंतर पूर्णपणे बंद होईल. आज आपण UPI वर शिफ्ट झालो. आज रिझर्व्ह बँकेचं डिजिटल रुपी आलेलं आहे. पुढे जाऊन आपण क्रिप्टो करन्सीवर झालो. आज भूटान सारखी कंट्री ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त आज क्रिप्टो करन्सीवर काम होतं. सो जर तुम्ही फ्युचर कन्सिडर केला तर हे आहे फ्युचर, ज्याच्यामध्ये ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीज आहेत. आणि लास्ट म्हणजे सगळ्यात जी महत्वाची आहे ती म्हणजे क्वांटम कम्प्युटिंग. क्वांटम कम्प्युटिंग म्हणजे तुमच्या कम्प्युटर्स किंवा फोनमध्ये जे प्रोसेसर्स आहेत ते फास्ट स्पीडनी कसे होऊ शकतात. त्याच्यामुळे आज ज्या काही तुम्ही संधी बाहेर बघताय याच्यामध्ये जर तुम्ही जॉब कन्सिडर केले, बिझनेस कन्सिडर केले, तर तुम्हाला एक समजेल की या ज्या काही टेक्नॉलॉजीज आहेत त्या टेक्नॉलॉजीजने आपण वेढलेलो आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट जर कुणाला माहिती असेल किंवा इंस्टाग्रामवर बघितलं असेल तर माहिती नाही, किती जणांनी टेराफॅब बद्दल ऐकलेलं आहे? टेराफॅब काय आहे? टेराफॅब इलॉन मस्कनी मार्च मध्ये एक प्रोजेक्ट अनाउन्स केलेला आहे, टेराफॅब. काय आहे हा प्रोजेक्ट? सगळ्यात मोठं जगावरचं आज संकट काय आहे तुम्हाला काय वाटतं? येस, काय असेल? सगळ्यात मोठं संकट काय असेल? येस, जे प्रत्येक कंट्रीकडे तो एक क्रायसिस आहे किंवा क्रायसिस आज जरी नसेल तर तो उद्या होणार. येस, कोण सांगू शकतंय? ठीक आहे. तर त्याचे राईट्स आपल्याकडे आहेत. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. प्राडाची टीम कोल्हापूरमध्ये आली. कोल्हापूरच्या आसपास जेवढे काही आर्टिझन्स आहेत जे आज पण वर्कशॉपमध्ये कोल्हापुरी चप्पल, हँडमेड कोल्हापुरी चप्पल बनवत आहेत, त्यांना ते व्हिजिट त्यांनी केली. आणि परवाच्या दिवशी अगदी लास्ट वीक मध्येच प्राडानी त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर कोल्हापूरचा उल्लेख करून, कोल्हापूरमध्ये किंवा मेड इन कोल्हापूर असा उल्लेख करून कोल्हापुरी चप्पल्स ते आता ऑफिशियली सेल करतात. म्हणजे जर आपलं पोटेन्शियल बघितलं, आता ह्या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये सगळ्यात मोठं जे योगदान आहे ते कोल्हापूरच्या यंगस्टर्सचं आहे, ज्यांना माहिती आहे की आज मार्केटमध्ये काय चाललेलं आहे.
कोल्हापूरचाच अजून एक यंगस्टर आहे अनुराग कोकिटकर म्हणून. त्याच्या ब्रँडचं नाव आहे python.com. त्याच्या चप्पलचं नावच किंवा तो ब्रँडच आहे python.com. आणि आज कोल्हापूरच्या आजूबाजूला जे आर्टिझन्स आहेत, जनरली येळगुडच्या भागामध्ये वगैरे जास्त आहेत, ठीक आहे, अशा आर्टिझन्स कडून हे कोल्हापुरी चप्पल बनवून आता ही एका कोल्हापुरी चप्पलची किंमत मिनिमम जाते 2700-2800 रुपये. पण आपल्यासारखा कोल्हापूरकर म्हणणार की चप्पल लाईनला जर गेलो तर मला 700 रुपयाला जोडी मिळते. आपण 2700 रुपयाची चप्पल घेणारच नाही. पण तो कोल्हापूरमध्ये बनवतो याचा अर्थ असा नाही की तो चप्पल फक्त कोल्हापूरमध्येच विकणार आहे. आज सगळ्यात जास्त सेल जो त्याचा होतो तो राजस्थान मधून येतो. आज इथल्या चप्पलला जास्तीत जास्त जी डिमांड आहे ती राजस्थान मधून येते. फक्त राजस्थान नाही तर जवळजवळ 4 कंट्रीज मध्ये आज तो एक्सपोर्ट सुद्धा करतोय. त्याच्यामुळे त्याने काय शिक्षण घेतलेलं आहे आणि आता तो काय करतोय याचं कनेक्शन तुम्ही कदाचित लावू पण नाही शकणार. इस्लामपूरमध्ये एक सिद्धार्थ म्हणून आहे, सिद्धार्थ जाधव. इस्लामपूरमध्ये जे आष्ट्यामध्ये जे कॉलेज आहे अण्णासाहेब डांगे इंजिनिअरिंग कॉलेज, तिथं तो पास आउट झाला. मेकॅनिकल इंजिनिअरिंग त्यांनी केली. मेकॅनिकल इंजिनिअरिंग केल्यानंतर पहिली गोष्ट त्याची जी फिक्स होती, मला नोकरी करायची नाहीये, मला बिझनेस, काही ना काहीतरी बिझनेस चालू करायचा. आणि त्यांच्या घरचीच एक जमीन इस्लामपूरमध्ये जिथे मंगल कार्यालय चालू होतं, पूर्ण तो एक फॅमिली बिझनेस होता. मंगल कार्यालयाच्या मागे बऱ्यापैकी जागा जी आहे ती रिकामीच होती. सो त्याने काय केलेलं, त्या जागेमध्ये एक छोटी पाण्याची टाकी तयार केली. त्या पाण्याच्या टाकीमध्ये त्यांना, जर कधी ऐकलं असेल तर स्पिरुलिना, कधी ऐकलेलं? स्पिरुलिना ही एक अल्गी असते. अल्गीला आपण काय म्हणतो, शेवाळ, ठीक आहे. शेवाळ त्याने ती लावलेली आहे. जवळजवळ 45 दिवस त्याने ती शेवाळ पूर्णपणे वाढवली. 45 दिवसानंतर पूर्ण जे काही शेवाळ आहे ती शेवाळ काढली. त्याला सनलाईट मध्ये ड्राय केलं, ड्राय करून पावडर केली, पावडर करून त्याचे टॅबलेट्स केले. आज ह्या स्पिरुलिना टॅबलेट्स हे तो जे काही बनवतोय त्याचा कस्टमर आहे ॲम्वे. ॲम्वे कधीतरी नाव ऐकलं असेल. या स्पिरुलिना टॅबलेट्स ज्या आहेत त्या इम्युनिटी बूस्टर म्हणून आहे. म्हणजे बऱ्याच जणांना कोविडमध्ये आपण बघितलेलं सगळीकडे इम्युनिटी चाललेलं होतं. अशा वेळेला त्याचा बिझनेस जो आहे तो बिझनेस फ्लरिश झाला बिकॉज ऑफ लॉकडाऊन. त्याच्यामुळे इथल्या, म्हणजे नो डाऊट मी इलॉन मस्क काय करायला लागला हे सांगतोयच तुम्हाला, किंवा ग्लोबली काय चाललेलं हे सांगतोयच, पण लोकली काय चाललेलं आहे हे तुम्हाला सुद्धा माहिती असायला पाहिजे. जो कोल्हापूरचा युवक आज करत आहे त्याच्यामुळे तो एज्युकेशन घेऊन करतोय किंवा एज्युकेशन आणि तो जे काही करतोय त्याच्या व्यतिरिक्त या सगळ्या गोष्टी होत आहेत. पण हे सगळे एक्झाम्पल्स मी तुम्हाला देतोय ज्यांचं वय आज 18 ते 22 मध्ये आहे, 18 ते 24 मध्ये आहे. आपण ज्या पद्धतीने शिक्षण घेतोय किंवा जसं आपल्याला शिकवलं गेलेलं आहे की तू पहिल्यांदा डिग्री कर, त्याच्यानंतर नोकरी कर, त्याच्यानंतर लग्न कर, ही जे काही पूर्ण सिस्टम आहे ही आजचे जे काही युवक आहेत, नो डाऊट बिझनेस ते करतायत, पण त्याच्यासाठी डिग्री कंप्लीट व्हायची ते वाट बघत नाहीये. बेस्ट एक्झाम्पल जर द्यायचं असेल तर IITs. आज IITs पुढे का आहेत? कारण आज जर तुम्ही IITs मध्ये बघितलं तर सेकंड इयर आणि थर्ड इयर मध्ये शिकणारे जे स्टुडंट्स तिथे आहेत त्यांनी त्यांचे स्टार्टअप चालू केलेले, त्यांनी त्यांचे बिझनेस चालू केलेले आहेत, ज्याच्यामधून त्यांना आज त्या पद्धतीनं त्यांची डेव्हलपमेंट जी आहे, फिनान्शियल डेव्हलपमेंट ही तिथून झालेली आहे. त्याच्यामुळे जर कोल्हापूरचा जर विचार केला, अजून एक जो दुसरा प्रोडक्ट आहे तो म्हणजे गूळ, सेंद्रिय गूळ. आज आपण जास्तीत जास्त एक्सपोर्ट गूळ करतोय गल्फमध्ये. गल्फमध्ये आपल्या गुळाला जास्त मागणी आहे, पण कोल्हापूरमध्ये बरेच असे यंगस्टर्स आहेत त्यांनी सेंद्रिय गुळामध्ये सुद्धा बिझनेस चालू केलेला आहे. सिंपल एक्झाम्पल, सेंद्रिय गुळाच्या त्यांनी कॅन्डी तयार केलेल्या आहे. जवळजवळ 16 ते 17 वेगवेगळ्या फ्लेवरच्या ह्या कॅन्डी आहेत जे आज ते बनवतायत, जे आज विकतायत सुद्धा. आज जर तुम्ही मार्केटमध्ये फ्रूट ज्यूस बघितला असेल, बऱ्यापैकी फ्रूट ज्यूस तुम्हाला टेट्रा पॅक मध्ये मिळतात. मग पायनॅपल ज्यूस असेल, मँगो ज्यूस असेल, ऑरेंज ज्यूस असेल, तुम्हाला टेट्रा पॅक मध्ये मिळतात. स्ट्रॉ टाकून आपण ते पितोय. पण उसाचा रस तुम्ही पिऊ शकता का? टेट्रा पॅक मध्ये उसाचा रस हा प्रॉडक्ट तुम्ही कधी बघितलेला आहे? वारणा साखर कारखाना जो आहे जवळजवळ 3 वर्ष ते रिसर्च करत होते की आपल्याला याच्यामध्ये टेट्रा पॅक मध्ये उसाचा रस आणू शकतो का आपण, पण ह्या गोष्टी नाही झाल्या. पुण्यामध्ये मिलिंद दातार म्हणून आहे.
मिलिंद दातार हे जे आहेत यांनी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे. जशी आपण ATM ची मशीन बघतोय तशी एक वेंडिंग मशीन तयार केलेली आहे. तुम्हाला त्या मशीन मध्ये त्या स्क्रीनवर तुम्हाला उसाच्या रसामध्ये पण फ्लेवर्स तयार केलेले आहेत. जो काही उसाचा रस तुम्हाला हवा आहे, जेवढी क्वांटिटी हवी आहे तेवढं सिलेक्ट करायचं आहे. QR कोड येतो, QR कोडनी पेमेंट करायचे. पेमेंट झाल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर त्या मशीनमध्ये फ्रेश ऊस जो आहे त्या ऊसाचं क्रशिंग होतं आणि क्रशिंग करून तुम्हाला फ्रेश ऊसाचा जो ज्यूस आहे तो तुम्हाला मिळतो 1 मिनिटाच्या आत. असे बरेच प्रोजेक्ट्स आहेत, असे बरेच इनोव्हेशन्स आहेत ज्या इथल्या युवकांनी आज केलेले आहेत, अजून सुद्धा करत आहेत. त्याच्यामुळे जर तुमच्या डोक्यामध्ये एक ट्रॅडिशनल माइंडसेट असेल की मी डिग्री करतो त्याच्यानंतर मग काही वर्ष नोकरी करतो, तर कदाचित ज्यावेळेला तुम्ही ग्रॅज्युएट व्हाल 2027 असेल, 2028, 2029 त्यावेळेला कदाचित ही ट्रॅडिशन किंवा असा जो पॅटर्न आहे तो पॅटर्न असणार नाही. ठीक आहे. आज आजूबाजूचे बरेच खेड्यांमध्ये जरी आपण बघितलं तरी सुद्धा बरेच बायो एनर्जीचे प्लांट आता लागलेले आहेत. ठीक आहे. त्याच्यामध्येच एक पुण्यामध्ये एक सहस्त्रबुद्धे म्हणून आहे, त्यांनी पूर्ण मशीन जी तयार केलेली आहे त्याच्यामध्ये, आणि हे मशीन जनरली ते हॉटेल्सना विकतात. आता हॉटेल्सला ऑब्व्हियसली LPG सिलेंडर लागतो आणि LPGचं शॉर्टेज बघता, त्याची किंमत बघता, हे जे सोल्युशन त्यांनी केलेलं आहे जवळजवळ 7 वर्ष झाली ते सोल्युशन या हॉटेल इंडस्ट्रीला देतात. आता जर माझं हॉटेल आहे तर माझं दिवसभरामध्ये जो काही वेस्ट आहे, म्हणजे मी भाज्या चिरून राहिलेला जो काही वेस्ट आहे किंवा जेवण जे राहिलेलं जेवण वेस्ट आहे त्याचं वेस्ट जर आपण कॅल्क्युलेट केलं जवळजवळ 15 ते 20 किलो हा वेस्ट तयार होतो एका दिवसामध्ये. मला रात्री हॉटेल क्लोज करत असताना हे जे काही कंटेनर आहे या कंटेनरमध्ये हे सगळं फूड वेस्ट टाकायचं आहे आणि हॉटेल क्लोज करून मी घरी गेलो. सकाळी ज्यावेळी मी 11 वाजता येतोय त्यावेळेला हे जे काही वेस्ट फूड आहे त्याचं फर्मेंटेशन होऊन त्याचा एक गॅस तयार झालेला आहे, बायोगॅस, आणि तोच गॅस मी माझ्या हॉटेलमध्ये दिवसभर वापरतो. आणि असे हे जे काही हॉटेल्स आहेत त्यांनी गेली 7 वर्ष झालं LPG सिलेंडर वापरलेलं नाही. त्याच्यामुळे आज असे सुद्धा इनोव्हेशन्स मार्केटमध्ये आहे जे तुम्ही कधी इमॅजिन पण नाही करू शकत. कोल्हापूरमध्ये KIT कॉलेज आहे. KIT कॉलेजच्या 3 मुलींनी एक प्रोजेक्ट केलेला होता. सिंपल प्रोजेक्ट, म्हणजे आपण कदाचित विचार करू शकेल की अरे हे मला का नाही सुचलं. स्कूल आणि कॉलेजच्या मुलांना A4 नोटबुक्स लागतात. कुठल्या कंपनीच्या ज्याच्या A4 नोटबुक्स तुम्ही घेता? युवा असेल, अजून कोणतं आहे? क्लासमेट असेल. साधारण किंमत काय असते? समजा एक 200 पानी नोटबुक आहे, 150 रुपये, 100 रुपये पकडूयात आपण, 100 रुपये पकडूया. यांनी काय केलेलं आहे, यांनी स्वतःचा एक ब्रँड तयार केलेला आहे. त्या ब्रँडचं नाव होतं बुकू, BUKU, आणि या बुकू नावाने त्यांनी त्यांचा नोटबुकचा ब्रँड तयार केला. ठीक आहे. पेपरची क्वालिटी सेम, पेपरची क्वांटिटी सेम, त्याच्यावर तुम्हाला जे काही ग्राफिक्स वगैरे लागतात सेम, साईज सेम, एव्हरीथिंग सेम, प्राइस सुद्धा सेम, प्राइस सुद्धा सेम. तुम्ही मला सांगा, तुम्ही आता ती नोटबुक घ्याल का? एक नवीन ब्रँड आहे, सेम किंमत, सेम साईज, सेम क्वालिटी, घ्याल का तुम्ही? की एका ट्रस्टेड ब्रँडचाच तुम्ही घेणार? जो ट्रस्टेड आहे तुम्ही तोच घेणार. आता जर मी तुम्हाला सांगितलं की जर तुम्ही 100 रुपयाची नोटबुक माझ्याकडून घेतली तर तुम्हाला 200 रुपयाचा बेनिफिट त्याच्यामधून मिळेल, तुम्ही आता कोणता घेणार? कोणता घेणार? बेनिफिट वाला घेणार, बरोबर. त्यांनी हाच प्रॉब्लेम सॉल्व्ह केला आणि पहिल्या स्लॉट मध्ये त्यांनी 10,000 नोटबुक्स तयार केल्या, सेल चालू केले, सेल पटकन व्हायला लागले. आता प्रश्न हा आहे की 100 रुपयाला 200 रुपये बेनिफिट कसा मिळायला लागला? आता ज्या वेळेला तुम्ही 100 रुपयाची नोटबुक घेताय, ज्या मुवमेंटला तुम्ही ओपन करणार त्या मुवमेंटला तुम्हाला डॉमिनोजचा एक कुपन कोड तुम्हाला दिसेल. आत गेल्यानंतर तुम्हाला PVRचा एक मूवी तिकीट दिसेल. पुढे गेल्यानंतर सलगर अमृततुल्य चहाचे 5 कुपन्स मिळतील. म्हणजे असे काही कुपन्स, असे काही डिस्काउंट ऑफर ज्याची टोटली 200 रुपये होणार. आणि हे कुपन्स तुम्ही त्या वेंडर्समध्ये किंवा त्या आउटलेटला जाऊन तुम्ही वापरू शकताय. आता जर तुम्हाला वाटत असेल की मेन बिझनेस त्यांचा नोटबुक विकून येतो, मेन बिझनेस त्यांचा येत होता अशा ह्या कॉर्पोरेट प्लेयर्सकडे, ज्याला कॉर्पोरेट स्पॉन्सरशिप म्हणतो.
मग मी PVR कडनं स्पॉन्सरशिप घेईन, त्यांच्यासाठी मी 500 कुपन्स छापेन. मी सलगर अमृतुल्य चहाकडनं स्पॉन्सरशिप घेईन, मी डॉमिनोज कडून घेईन, मी स्टारबक्स कडून घेईन. आणि हा बिझनेस जवळजवळ त्यांनी 3 वर्ष केला. पण मग अगेन इंजिनिअरिंग झाली आणि इंजिनिअरिंग झाल्यानंतर मग IT मध्ये जॉब्स लागले आणि त्या पद्धतीनं त्यांनी तो बिझनेस शटडाऊन केला सुद्धा. पण एक समजून घ्या, एक सिंपल आयडिया घेऊन त्यांनी कोणत्या पद्धतीनं तो बिझनेस चालू केला. त्याच्यामुळे आज आम्हाला एक्सपेक्टेड हे आहे की जास्तीत जास्त मुलांनी बिझनेसमध्ये यावं, बिझनेसमध्ये काहीतरी नवीन घेऊन यावं, जेणेकरून मार्केटची जी आज डिमांड आहे ती पूर्णपणे त्याच्यामध्ये फुलफिल होईल. ठीक आहे. केस स्टडीज ज्या आहेत या सांगण्यासारख्या बऱ्याच आहेत. ठीक आहे. पण इथे जेवढे काही बसलेले आहेत, स्पेशली जे आज कॉलेजमध्ये आहेत, तुम्हाला एक प्रश्न जो मला विचारायचा आहे तो म्हणजे AI मधलं आता तुम्हाला काय लेवल पर्यंत नॉलेज आहे? सगळेजण ChatGPT वापरतायत? ओके. जेमिनाय सगळेजण? राईट. अजून कुठले कुठले टूल्स वापरताय तुम्ही? येस. ChatGPT, जेमिनाय, मेटा AI. येस. येस. परप्लेक्सिटी वापरताय तुम्ही? अजून क्लाउड. राईट. हे जे काही टूल्स आहेत हे कदाचित तुम्हाला माहिती असतील. याला आपण म्हणतो जनरेटिव्ह AI टूल्स. काय म्हणतो आपण? जनरेटिव्ह AI. ही AI ची ही पहिली लेयर आहे. ठीक आहे. कदाचित मी जे तुम्हाला सांगणार आहे ते कदाचित भीती वाटण्यासारखंच आहे किंवा घाबरण्यासारखंच आहे. भीती मला सुद्धा वाटते ज्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. ठीक आहे. त्यामध्ये अँथ्रॉपिक म्हणून एक कंपनी आहे जी नंतर USच्या फेडरल एजन्सीने बॅन सुद्धा केली. ठीक आहे. पहिली जी लेयर जी तुम्ही वापरताय ती आहे जनरेटिव्ह AI. त्याच्यानंतर आज त्याच्या काही कंपनीज काम करत आहेत. पुढची लेयर त्याला म्हणतोय आपण AI एजंट्स. AI एजंट्स काय करतायत? फॉर एक्झाम्पल, माझ्या फोनवर असे काही ईमेल्स आले ज्याच्यामध्ये समजा व्हिडिओ मीटिंग आहे, झूम मीटिंग आहे, तर त्याला एक ऑटो रिप्लाय जायला पाहिजे. मी तो मेल सारखा ओपन करणार नाही, ऑटो रिप्लाय तो द्यायलाच पाहिजे. तर त्याची तिथे प्रोव्हिजन आहे AI एजंट्स, जे आज आपण वापरतोय सुद्धा. याच्या नंतर जे येणार आहे ते आहे एजंटिक AI. एजंटिक AI मध्ये माझ्याकडे जर फोन असेल आणि जर मी माझ्या ॲपल डिव्हाइसला, सिरीला जर मी प्रॉम्प्ट देतोय की उद्या रविवार सकाळी 9 ते दुपारी 12च्या दरम्यानची मुंबई ते दिल्ली फ्लाईट बुक कर, तर एजंटिक AI माझ्या जो फोनमध्ये आहे तो फोन ऑटोमॅटिकली सर्च करेल कोणकोणत्या फ्लाईट्स अवेलेबल आहेत, तिकीट्स पूर्णपणे कम्पेअर करेल आणि माझ्या नावाने तो फ्लाईट सुद्धा बुक करेल. तो मला फक्त विचारेल पेमेंटसाठीचा पिनकोड, माझा UPIचा पिनकोड. तेवढेच फक्त कंट्रोल मी माझ्याकडे ठेवलेले आहे. इमॅजिन करा ते सुद्धा जर कंट्रोल मी माझ्या एजंटिक AI ला जर दिले तर कदाचित चित्र पूर्णपणे वेगळं असेल. त्याला आपण काही कंट्रोल्स दिलेले आहेत. हे आहे एजंटिक AI, जे असं एक्सपेक्टेड होतं 2030 पर्यंत वगैरे येईल. पण मला असं वाटतं की या डिसेंबर पर्यंत आपल्याकडे एजंटिक AI असतील आणि ज्या मोमेंटला आपल्याकडे एजंटिक AI असतील तिथून पुढे डोकेदुखी चालू होईल. कारण एजंटिक AI मुळे बरेच जॉब्स हे जाणार आहेत. आता सगळ्यात पुढची जी लेवल आहे, लेवल 4 AI ची, ती आहे ASI, आर्टिफिशियल सुपर इंटेलिजन्स, जी 2030 पर्यंत येण्याची शक्यता आहे. आर्टिफिशियल सुपर इंटेलिजन्सचा अर्थच हा आहे, आत्तापर्यंत आपल्याला काय शिकवलं गेलेलं आहे की या पृथ्वीवर सगळ्यात हुशार व्यक्ती कोण आहे, सगळ्यात इंटेलिजंट कोण आहे प्राणी? ह्युमन, माणूस. ही व्याख्या कदाचित फक्त 2030 पर्यंत राहील. ज्या वेळेला ASI, आर्टिफिशियल सुपर इंटेलिजन्स, आज नाही आपल्याकडे, पण आर्टिफिशियल सुपर इंटेलिजन्स ज्या वेळेला येईल, आपल्यापेक्षा सुपर इंटेलिजंट जो असणार आहे
तो हा ASI असेल. त्याच्यामुळे हे लक्ष द्या की ज्या AI ला आपण AI फ्युचर आहे आपण जे म्हणत होतो ते AI आता प्रेझेंटमध्ये आहे. आणि ह्या ज्या काही टेक्नॉलॉजीज आहेत, या टेक्नॉलॉजीजमुळे आपलं रोजचं जे काही जगणं आहे, आपले जॉब्स असतील, बिझनेसेस असतील, हे सगळे चेंज होत चाललेले आहेत. आणि ज्या पद्धतीनं AI ला कनेक्टेड जे आहे, जी सगळ्यात मोठी भीती आज भारताला जी आहे, कारण जर तुम्हाला वाटत असेल की 3rd वर्ल्ड वॉर आता चालू होत आहे, ठीक आहे, किंवा कदाचित इंडिया जर वॉर लाईक सिच्युएशन मध्ये जात असेल, तर असं समजू नका की पुढचा वॉर आता फक्त वेपन्सनी होणार आहे. पुढचे जे काही वॉर असणार आहेत ते सायबर वॉर असतील आणि बायो वॉर असतील. बायो वॉरचं बेस्ट एक्झाम्पल इज कोविड-19 सारखे वॅक्सिन्स, कोविड-19 सारखे जे आपण व्हायरसेस कन्सिडर करतोय, किंवा इबोला आज ज्याला आफ्रिकेमध्ये चाललेला आहे, ठीक आहे. बायो वॉर ची संकल्पना तीच आहे, ठीक आहे. आणि याच्यावर बरेच अटेम्प्ट्स होत आहेत. सायबर वॉरवर पण बरेच अटेम्प्ट्स होत आहेत. आज भारताकडे सायबर सिक्युरिटी माहिती असणारे प्रोफेशनल्स खूप कमी आहेत, ठीक आहे. त्याच्यामुळे आज गव्हर्नमेंट सुद्धा पुश करते की आज प्रत्येक यंगस्टरला माहिती असायला पाहिजे की सायबर सिक्युरिटी म्हणजे काय. तुम्ही जे आज फोन वापरताय, तुमच्या इंस्टाग्रामला जो पासवर्ड आहे, तुमच्या जेमिनायला जो पासवर्ड आहे, तो पासवर्ड ऑलरेडी कॉम्प्रोमाइज झालेला. माझ्याकडे अशा काही वेबसाईट्स आहेत जिथे तुमचं युजर नेम टाकल्यानंतर आय कॅन ट्रेस युअर पासवर्ड. तुम्ही इंटरनेटवर काय सर्च करताय, या सर्च हिस्ट्री सुद्धा मी काढू शकते ऑन अ सिंगल क्लिक. त्याच्यामुळे तुम्ही जे इंटरनेट बघताय हे फक्त 5% इंटरनेट आहे. 95% इंटरनेट तुम्ही बघितलेलं सुद्धा नाही, ज्याला आपण डार्क वेब म्हणतो. आणि आज डार्क वेब मध्ये बऱ्याच गोष्टी अशा चाललेल्या आहेत ज्या कदाचित तुम्हाला कळायला तर कदाचित भीती वाटेल. या पद्धतीनं आज इंटरनेट त्या लेवलला गेलेलं. त्याच्यामुळे सायबर सिक्युरिटी किंवा इंटरनेटची जी प्रायव्हसी आहे ती आपली आता सध्या नाही आहे. त्याच्यामुळे आपल्याला आपण कॉम्प्रोमाइज होण्याचे चान्सेस हे जास्त आहे. त्याच्यामुळे तुम्ही स्मार्टफोन वापरा किंवा इंटरनेट वापरा, तुम्हाला तो एक बेसिक सेन्स असणं किंवा अवेअरनेस असणं खूप गरजेचं आहे, ठीक आहे. त्यामुळे कन्क्लूड करायच्या आधी मी एकच लाईन मी इथे सांगेन. माझं ज्या वेळेला इन्फोसिस मधली माझी ट्रेनिंग ज्या वेळेला झाली, त्या ग्रॅज्युएशन सेरेमनीमध्ये आम्हाला 2016 मध्ये एकच मेसेज दाखवलेला होता त्यांनी, इन्फोसिसच्या टीमने, आणि तो मेसेज होता अपग्रेड ऑर डाय. त्याचा अर्थच आहे, एक तर तुम्ही अपग्रेड व्हा किंवा तुम्ही मार्केटमधून आउटडेटेड आहात. तुमच्यासाठी सुद्धा मेसेज तोच आहे, एक तर अपग्रेड व्हा, नसेल तर तुम्ही मार्केटमधून आउटडेटेड आहात, ठीक आहे. एवढंच बोलून मी हे भाषण थांबवतोय.